Hello friends, welcome to my YouTube channel. Today in this video we are going to see some of the scientific instruments and their appliances and their applications that are very useful in your competitive exam like NEET, JEE, UPSC, MPSC and all other competitive exams. So here we are going to start our video that is about the scientific instruments and the applications. So friends, first of all, as you new on our channel, then you subscribe our channel and press the bell icon so you will get the newer notifications. मित्रांनो, हा आहे अल्टिमीटर. अल्टिमीटर हे एक प्रकारचं ॲनाराईड बॅरोमीटर असते, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण हवेचा दाब जो आहे तो हवेचा दाब समुद्र सपाटीपासून ज्या उंचीवर आहे तर तो हवेचा दाब मोजण्यासाठी ह्या अशा प्रकारच्या अल्टिमीटरचा उपयोग जो आहे तो अशा प्रकारच्या अल्टिमीटरचा उपयोग हा केला जातो. तर हे आहे अल्टिमीटर, दॅट इज अ स्पेशल टाईप ऑफ ॲनाराईड बॅरोमीटर यूज्ड इन मेजरिंग ॲल्टिट्यूड्स. दुसरं आहे मित्रांनो ॲमीटर. ॲमीटर इज अन इन्स्ट्रुमेंट टू मेजर द स्ट्रेंथ ऑफ ॲन इलेक्ट्रिक करंट. म्हणजे जो पण आपला सर्किट आहे त्या सर्किटमध्ये फ्लो होणारा करंट जो आहे तो करंट आणि त्याची स्ट्रेंथ यांना मेजर करण्याचं काम जे आहे ते यांना मेजर करण्याचं काम हे ॲमीटर करत असतो. त्यानंतर आहे मित्रांनो ॲनिमोमीटर. ॲनिमोमीटर हे असं एक उपकरण आहे की ज्यामध्ये कोणत्याही ठिकाणी म्हणजे पहाडावर असू द्या, जमिनीवर असू द्या किंवा समुद्रात असू द्या, हवेची दिशा आणि हवेची गती यांचं मापन करण्याचं काम जे आहे ते हे ॲनिमोमीटरद्वारा केलं जाते. त्यानंतर आहे मित्रांनो बायनाकुलर. बायनाकुलर म्हणजे ही एक प्रकारची दुर्बीणच आहे की जिच्यामुळे आपण खूप दूर असलेले ऑब्जेक्ट किंवा खूप दूर असलेल्या वस्तू ह्या चांगल्या म्हणजे मॅग्निफाईड पद्धतीने आपण त्यांना पाहू शकतो. याला म्हणतात बायनाकुलर. आणि हे रिमोट एरियाचं सेन्सिंग करण्यासाठी किंवा दूरवरच्या गोष्टी बघण्यासाठी या दुर्बिणीचा उपयोग केला जातो. त्यानंतर आहे कॅलोरीमीटर. कॅलोरीमीटर हे असं उपकरण आहे की ज्याद्वारे आपण उष्णतेचे प्रमाण जे आहे ते उष्णतेचे प्रमाण हे मोजण्यासाठी कॅलोरीमीटर या उपकरणाचा वापर करतात. दॅट मीन्स द कॅलोरीमीटर इज अन इन्स्ट्रुमेंट फॉर मेजरिंग द क्वांटिटीज ऑफ हीट. त्यानंतर आहे क्रोनोमीटर. तर क्रोनोमीटर इज अ क्लॉक टू डिटरमाइन द लॉंगिट्यूड ऑफ द व्हेसल ऑफ सी. म्हणजेच सी व्हेसलवर रेखांशाचं जे रेखावृत्त आहेत त्या रेखावृत्तांना रेखावृत्ताची निश्चिती करण्याचं काम हे क्रोनोमीटर करत असते. त्यानंतर आहे क्लिनिकल थर्मामीटर. या क्लिनिकल थर्मामीटरच्याद्वारे आपण आपल्या बॉडीचं टेम्परेचर जे आहे ते आपल्या बॉडीचं टेम्परेचर हे मेजर करू शकतो. त्यामुळे क्लिनिकल थर्मामीटर इज अ थर्मामीटर फॉर मेजरिंग द टेम्परेचर ऑफ अ ह्युमन बॉडी. त्यानंतर आहे मित्रांनो कम्युटेटर. सो द कम्युटेटर इज अन इन्स्ट्रुमेंट टू चेंज ऑफ रिव्हर्स द डिरेक्शन ऑफ अन इलेक्ट्रिक करंट. दॅट्स वाय इन अ डायनामो इट इज यूज टू कन्वर्ट द अल्टरनेटिंग करंट इंटू अ डायरेक्ट करंट. मित्रांनो कम्युटेटर जो आहे तो डायनामोमध्ये अल्टरनेटिंग करंटला डायरेक्ट करंटमध्ये रूपांतर करण्याचं काम करतो. त्यासोबतच याचं मेन काम हे आहे की करंटची जी डायरेक्शन आहे त्या करंटच्या डायरेक्शनला रिव्हर्स करणे हे कम्युटेटरचं एक मुख्यत्वे काम आहे. त्यामुळे मोठ्या मोठ्या डायनामोमध्ये जनरेटरमध्ये हे कम्युटेटर जे आहेत ते कम्युटेटर बसवलेले असतात. त्यानंतर आहे मित्रांनो कम्प्युटर. So the computer is a technical device designed to find the instantaneous solution of huge and complex calculation based on the information already fed. म्हणजेच खूप किचकट समीकरणं किंवा खूप किचकट उदाहरणं किंवा मोठ्या संख्येत कोणतेही बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार सोडवायचा आहे तर याच्यासाठी आपण कम्प्युटरचा उपयोग करतो. म्हणजेच कम्प्युटर जो आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी फिट असलेल्या इन्फॉर्मेशनच्या आधारे आपल्याला सोल्युशन काढून देतो. त्यानंतर मित्रांनो डायनामो. तर डायनामो म्हणजे असा एक डिव्हाइस आहे की जो मेकॅनिकल एनर्जीचं रूपांतर हे इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करतो. म्हणजेच यांत्रिक ऊर्जेचं रूपांतरण हा विद्युत ऊर्जेमध्ये करण्याचं काम जे आहे ते विद्युत ऊर्जेमध्ये करण्याचं काम डायनामो या उपकरणाद्वारे केलं जाते. त्यानंतर आहे मित्रांनो इलेक्ट्रोस्कोप. तर इलेक्ट्रोस्कोप हा एक असा डिव्हाइस आहे की इलेक्ट्रिक चार्जचं म्हणजेच प्रेझन्सी ऑफ इलेक्ट्रिक चार्ज डिटेक्ट करण्याचं काम जे आहे ते डिटेक्ट करण्याचं काम हे इलेक्ट्रोस्कोप हे करत असते. यानंतर आहे गॅल्व्हनोमीटर. तर गॅल्व्हनोमीटर हे
इलेक्ट्रिक करंटला मेजर करण्याचं काम जे आहे ते मेजर करण्याचं काम हे गॅल्व्हनोमीटरद्वारे होते. म्हणजेच इलेक्ट्रिक करंटला मेजर करण्याचं काम गॅल्व्हनोमीटर करते. त्यानंतर आहे हायड्रोमीटर. तर हायड्रोमीटर हे कोणत्याही द्रव्याच्या घनतेची जे सहसंबंध आहे ते सहसंबंध काढण्याचं काम हे हायड्रोमीटर करत असते. म्हणजेच हायड्रोमीटर इज अन इन्स्ट्रुमेंट फॉर मेजरिंग द रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ द लिक्विड्स. त्यानंतर आहे हायड्रोफोन. तर हायड्रोफोन हा पाण्यातील असलेला ध्वनी, त्या ध्वनीचं मेजरमेंट करण्याचं काम, मोजण्याचं काम जे आहे ते हायड्रोफोनद्वारे केलं जाते. म्हणजेच हायड्रोफोन इज अन इन्स्ट्रुमेंट फॉर मेजरिंग द साऊंड अंडर वॉटर. त्यानंतर आहे हायग्रोमीटर. तर वातावरणाची सापेक्ष आर्द्रता मोजण्याचं काम जे आहे ते हायग्रोमीटर याद्वारे केले जाते. दॅट मीन्स द हायग्रोमीटर इज अन इन्स्ट्रुमेंट फॉर मेजरिंग द रिलेटिव्ह ह्युमिडिटी ऑफ द ॲटमॉस्फिअर. त्यानंतर आहे हायग्रोस्कोप. तर वातावरणाच्या आर्द्रतेमध्ये होणारा जो बदल आहे त्या बदलाला मोजण्याचं काम जे आहे ते बदलाला मोजण्याचं काम हायग्रोस्कोप या उपकरणाद्वारे केले जाते. म्हणजेच हायग्रोस्कोप इज अन इन्स्ट्रुमेंट टू शो द चेंजेस इन ॲटमॉस्फिअरिक ह्युमिडिटी. त्यानंतर आहे मित्रांनो लॅक्टोमीटर. तर दुधाची सापेक्ष घनता मोजण्याचं काम जे आहे हे लॅक्टोमीटरद्वारे केलं जाते. दॅट इज लॅक्टोमीटर इज अन इन्स्ट्रुमेंट फॉर मेजरिंग द रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ द मिल्क. त्यानंतर आहे मायक्रोमीटर स्क्रू गेज. तर मायक्रोमीटर स्क्रू गेजद्वारे आपण एकदम लहान अंतर जे आहे ते लहान अंतर किंवा लहान अँगल जो आहे किंवा लहान कोन आहे तो लहान कोन मेजर करण्याचं काम हे मायक्रोमीटर स्क्रू गेजद्वारे केलं जाते. त्यानंतर आहे मित्रांनो मॅनोमीटर. तर मॅनोमीटर हा वायूमध्ये असलेला दबाव याचं मापन करण्याचं काम जे आहे ते मॅनोमीटरद्वारे केलं जाते. म्हणजेच मॅनोमीटर इज अन इन्स्ट्रुमेंट टू मेजर द प्रेशर ऑफ गॅस. आफ्टरवर्ड्स मॅग्नेटोमीटर. द मॅग्नेटोमीटर इज अन इन्स्ट्रुमेंट विच इज यूज टू कम्पेअर द मॅग्नेटिक मुवमेंट अँड फील्ड्स. त्यानंतर आहे मित्रांनो मरीन कंपास. तर हे मरीन कंपास जे आहे तर समुद्रात जहाजाला दिशा दाखवण्याचं काम जे आहे ते दिशा दाखवण्याचं काम ह्या मरीन कंपासद्वारे केले जाते. ज्याच्यामध्ये फक्त दोनच नोटेशन असतात, एक म्हणजे नॉर्थ आणि दुसरं म्हणजे साऊथ. तर एन म्हणजेच नॉर्थ आणि एस म्हणजे साऊथ. तर या दोन दिशादर्शकाच्या आधारे समुद्रातील जहाज आहे, जहाजावरील कॅप्टन आहे, आपल्या जहाजाची दिशा जी आहे ती आपल्या जहाजाची दिशा वळवण्याचं काम करतो. त्यानंतर आहे मित्रांनो मायक्रोस्कोप. तर सूक्ष्म वस्तूंना मोठं करून पाहण्यासाठी हा मायक्रोस्कोप जो आहे या मायक्रोस्कोपचा वापर केला जातो. दॅट मीन्स इट इज अन इन्स्ट्रुमेंट फॉर मॅग्निफाईड व्ह्यू ऑफ व्हेरी स्मॉल ऑब्जेक्ट. म्हणजेच जे एकदम बारीक कण आहेत किंवा रक्त सेल्स आहेत यांना मोठं करून जर समजा आपल्याला पाहायचं आहे तर याच्यासाठी आपण मायक्रोस्कोप या उपकरणाचा उपयोग जो आहे या उपकरणाचा उपयोग करू शकतो. त्यानंतर आहे मित्रांनो पेरिस्कोप. पेरिस्कोप हे असं एक उपकरण आहे की ज्या पण ऑब्जेक्ट किंवा वस्तू आपल्यापेक्षा जास्त उंचीच्या आहेत तर त्यांना आपल्या सम लेवलमध्ये जर पाहायचं झालं तर आपल्या सम लेवलमध्ये पाहण्यासाठी पेरिस्कोप या उपकरणाचा उपयोग हा जो आहे तो केला जातो. दॅट मीन्स पेरिस्कोप इज अन ॲपरेटस फॉर व्ह्यूइंग ऑब्जेक्ट्स लाईंग अबव द आय लेवल ऑफ द ऑब्झर्वर अँड हुज डायरेक्ट विजन इज ऑब्स्ट्रक्टेड. It consists of a tube bent twice at right angles and having the plane mirrors at these bends inclined at an angles of 45 to the tube. त्यानंतर आहे फोटोमीटर. फोटोमीटर हा एक असा उपकरण आहे की ज्याद्वारे आपण कोणत्याही प्रकाश स्रोताची लुमिनस इंटेन्सिटी जी आहे त्या लुमिनस इंटेन्सिटीची तुलना ही करू शकतो. म्हणजेच फोटोमीटर इज अन इन्स्ट्रुमेंट फॉर कम्पेअरिंग द लुमिनस इंटेन्सिटी ऑफ द सोर्सेस ऑफ लाईट. त्यानंतर आहे मित्रांनो प्लेनीमीटर. तर प्लेनीमीटर हा एक असा उपकरण आहे की ज्याद्वारे आपण कोणत्याही प्लेन सरफेसचा एरिया जो आहे तो प्लेन सरफेसचा एरिया हा मेजर करू शकतो. दॅट मीन्स द प्लेनीमीटर इज अ मेकॅनिकल इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट टू मेजर द एरिया ऑफ अ प्लेन सरफेस. त्यानंतरचा इन्स्ट्रुमेंट आहे मित्रांनो पायक्नोमीटर. पायक्नोमीटर इज अन इन्स्ट्रुमेंट यूज टू मेजर द डेन्सिटी अँड कोइफिशियंट ऑफ एक्सपान्शन ऑफ लिक्विड. त्यानंतर आहे मित्रांनो पायरेलिओमीटर. सो धिस पायरोलिओमीटर इज अन इन्स्ट्रुमेंट फॉर मेजरिंग द सोलर रेडिएशन. म्हणजेच सौर किरणं मोजण्याचं काम या उपकरणाद्वारे केलं जाते. त्यानंतर आहे पायरोमीटर्स. पायरोमीटर्स आर थर्मामीटर्स टू मेजर द हाय टेम्परेचर.
म्हणजेच ज्यांचं अत्युच्च तापमान राहते ते अत्युच्च तापमान मोजण्यासाठी पायरोमीटर्स या उपकरणाचा वापर जो आहे या उपकरणाचा वापर जो आहे तो केला जातो. इट इज ॲन इन्स्ट्रुमेंट फॉर मेजरिंग द हीट रेडिएशन. रेन गेज इज ॲन इन्स्ट्रुमेंट फॉर द मेजरिंग रेनफॉल. म्हणजेच रेडिओ मायक्रोमीटर जो आहे तो रेडिओ मायक्रोमीटर हा हीट रेडिएशनला मेजर करण्याचं काम जे आहे ते मेजर करण्याचं काम रेडिओ मायक्रोमीटर करते. त्यानंतर आहे मित्रांनो रिफ्रॅक्टोमीटर. तर रिफ्रॅक्टोमीटर हा एक असा इन्स्ट्रुमेंट आहे जो कोणत्याही सबस्टन्सचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढण्यासाठी आपल्याला मदत करतो. त्यानंतर आहे मित्रांनो रेजिस्टन्स थर्मामीटर. रेजिस्टन्स थर्मामीटर इज यूज फॉर डिटर्माइनिंग द इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स ऑफ अ कंडक्टर. म्हणजेच कोणत्याही कंडक्टरचा इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स मेजर करण्याचं काम ठरवण्याचं काम हे रेजिस्टन्स थर्मामीटर करत असतो. त्यानंतर आहे मित्रांनो सलाइनोमीटर. सलाइनोमीटर इज अ टाइप ऑफ हायड्रोमीटर यूज टू डिटरमाइन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट सोल्युशन बाय मेजरिंग देअर डेन्सिटीज. म्हणजेच कोणत्याही सोल्युशनमध्ये मिठाचं असलेलं प्रमाण हे त्याची घनता मोजून हे योग्य रीतीने काढण्याचं काम हे सलाइनोमीटरद्वारे करण्यात येते. त्यानंतर आहे मित्रांनो सेस्मोग्राफ. सेस्मोग्राफ इज अन इन्स्ट्रुमेंट यूज फॉर रेकॉर्डिंग द इंटेन्सिटी अँड ओरिजिन ऑफ अर्थक्वेक शॉक्स. म्हणजे कोणत्याही ठिकाणी जर समजा भूकंप घडलेला असेल तर त्या भूकंपाची तीव्रता मोजण्याचं काम हे सेस्मोग्राफ या उपकरणाद्वारे केलं जाते. त्यानंतर आहे मित्रांनो सेक्स्टंट. इट इज अन इन्स्ट्रुमेंट यूज फॉर मेजरमेंट ऑफ द अँग्युलर डिस्टन्सेस बिटवीन द टू ऑब्जेक्ट्स. That means whenever we have to measure the angular distances between any two objects, at that time we use the sextant. Afterwards, the spectroscope is been there, which is an instrument used for the spectrum analysis. त्यानंतर आहे मित्रांनो स्पेक्ट्रोमीटर. इट इज अ टाइप ऑफ स्पेक्ट्रोस्कोप so calibrated as to make it suitable for the precise measurement of the refractive indices. त्यानंतर आहे मित्रांनो स्पेरोमीटर. It is an instrument used for accurately measuring the curvature of spherical objects. त्यानंतर आहे स्फिग्मोमॅनोमीटर. It is an apparatus for measuring the blood pressure. म्हणजे जीवनात धकाधकीच्या आपल्या सोयींमुळे आपलं ब्लड प्रेशर हे कमी जास्त होतं. तर ह्या ब्लड प्रेशरचं म्हणजे रक्तदाबाचं योग्य निदान म्हणजे एक्झॅक्टली ते किती आहे याची अचूक आणि योग्य पद्धत ते म्हणजे स्फिग्मोमॅनोमीटर या उपकरणाद्वारे आपला रक्तदाब मोजणे. यानंतर आहे मित्रांनो स्टिरिओस्कोप. सो दिस स्टिरिओस्कोप इज अन ऑप्टिकल डिव्हाइस टू सी द टू डायमेन्शनल पिक्चर्स ॲज हॅव्हिंग डेप्थ अँड सॉलिडिटी. म्हणजेच कोणतेही 2 डायमेन्शनल चित्र जे आहेत त्यांची योग्यता पाहण्यासाठी स्टिरिओस्कोप या उपकरणाचा वापर केला जातो. त्यानंतर आहे मित्रांनो स्ट्रोबोस्कोप. It is an instrument used for viewing the objects moving rapidly with a periodic motion and to see them as if they were at rest. म्हणजेच कोणतीही जास्त गतीने फिरणारी वस्तू जी आहे किंवा उपकरण आहे त्यांना योग्य रीतीने पाहण्यासाठी स्ट्रोबोस्कोप या उपकरणाचा वापर जो आहे तो केला जातो. त्यानंतर आहे मित्रांनो टँजंट गॅल्व्हनोमीटर. तर टँजंट गॅल्व्हनोमीटर इट इज अन इन्स्ट्रुमेंट फॉर मेजरिंग द स्ट्रेंथ ऑफ डायरेक्ट करंट. दॅट मीन्स टेलिमीटर इज अन ॲपरेटस फॉर रेकॉर्डिंग द फिजिकल इव्हेंट्स हॅपनिंग ॲट अ डिस्टन्स. म्हणजेच टँजंट गॅल्व्हनोमीटर जे आहे ते डायरेक्ट करंटची स्ट्रेंथ मोजण्यासाठी फार उपयुक्त आहे. त्यानंतर आहे मित्रांनो टेलिप्रिंटर. टेलिप्रिंटर इट इज अ कम्युनिकेशन मीडियम फॉर द ऑटोमॅटिक सेंडिंग रिसिविंग अँड प्रिंटिंग ऑफ द टेलिग्राफिक मेसेज फ्रॉम डिस्टंट प्लेसेस. म्हणजे टेलिप्रिंटर ही आधी एक टेलिग्राफ म्हणून यूज केली जात होती की ज्याद्वारे संदेश जो आहे तो लिखित स्वरूपात एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर या उपकरणाच्या माध्यमातून पाठवला जात होता. त्यानंतर आहे मित्रांनो टेलिस्कोप. इट इज अन इन्स्ट्रुमेंट फॉर व्ह्यूइंग द डिस्टंट ऑब्जेक्ट ॲज मॅग्निफाईड. म्हणजेच खगोलशास्त्रज्ञ हे ग्रह आणि तारा यांचा अभ्यास करण्यासाठी टेलिस्कोप याचा वापर करतात. म्हणजे ज्याद्वारे दूरचे ऑब्जेक्ट्स जे आहेत ते दूरचे ऑब्जेक्ट्स आपल्याला चांगले विस्तारित स्वरूपात दिसतात आणि त्याचा योग्य प्रकारे अभ्यास जो आहे त्याचा योग्य प्रकारे अभ्यास हा या टेलिस्कोपद्वारे होऊ शकतो. त्यानंतर आहे थर्मोस्कोप. थर्मोस्कोप इज यूज फॉर मेजरिंग द टेम्परेचर चेंज ऑफ द सबस्टन्सेस बाय नथिंग द करस्पॉन्डिंग चेंज इन व्हॉल्यूम. म्हणजेच थर्मोस्कोप या उपकरणाद्वारे आपण कोणत्याही बॉडीचं टेम्परेचर जो आहे तो बॉडीचं टेम्परेचर चेंज करू शकतो. म्हणजेच त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या व्हॉल्यूममध्ये किंवा त्याच्या आकारमानामध्ये बदल न करता. त्यानंतर आहे मित्रांनो थर्मोस्टॅट. तर थर्मोस्टॅट इट इज अन ॲटोमॅटिक डिव्हाइस फॉर रेग्युलेटिंग द कॉन्स्टंट टेम्परेचर्स. म्हणजेच कोणत्याही पदार्थाचं सारखं तापमान ठेवण्यासाठी थर्मोस्टॅट या
उपकरणाचा जो उपयोग आहे हा होऊ शकतो. त्यानंतर आहे मित्रांनो ट्रान्झिस्टर. ट्रान्झिस्टर मीन्स ट्रान्सफर ऑफ रेजिस्टर. इट इज अ स्मॉल डिव्हाइस विच मे बी यूज टू ॲम्प्लिफाय द करंट्स अँड परफॉर्म अदर फंड युजली परफॉर्म्ड बाय अ थर्मिओनिक व्हॅल्यू. म्हणजेच कोणत्याही उपकरणाचा करंटला ॲम्प्लिफाय करण्यासाठी, करंटला वाढवण्यासाठी या ट्रान्झिस्टरचा उपयोग होतो. त्यानंतर आहे मित्रांनो विस्कोमीटर. विस्कोमीटर इट इज अन इन्स्ट्रुमेंट फॉर मेजरिंग द विस्कॉसिटी दॅट इज द प्रॉपर्टी ऑफ रेजिस्टन्स फ्लुइड टू रिलेटिव्ह मोशन विदिन इटसेल्फ. म्हणजेच कोणत्याही पदार्थाचा चिकटपणा हा मेजर करण्यासाठी विस्कोमीटर या उपकरणाचा उपयोग जो आहे, या उपकरणाचा उपयोग हा केला जातो. तर मित्रांनो ही होती माहिती की काही सायंटिफिक इन्स्ट्रुमेंट्स आणि त्यांचे वापर किंवा त्यांचे ॲप्लिकेशन्स. तर माहिती तुम्हाला योग्य वाटली असेल, काही चुका झाल्या असतील तर त्या नक्की कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा मित्रांनो, म्हणजे आम्हाला आमच्या चुका दुरुस्त करता येतील. आणि आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.